नमस्कार. महाभारताच्या मालिकेतील 201व्या भागामध्ये आपलं मी मनपूर्वक स्वागत करतो. मित्रो, आपल्या डिवाइन चॅनलवर महाभारताची कथा सुरू करून 200 भाग म्हणजे जवळपास 200 दिवस यात मांडले गेलेले आहेत. मध्ये एखादा ब्रेक ठरला तर 200 पेक्षा अधिकचे दिवस झालेत. डिवाइनच्या प्रारंभ करून आता जवळ वर्ष येईल आणि या वर्षामध्ये आपण डिवाइनला जे काही सबस्क्राईब करून सहकार्य करता आहात त्याबद्दल आपले आभार. आणि मला अजून सांगायचं आहे की 1,00,000 सबस्क्रायबरचा टप्पा ओलांडला किंवा त्या जवळपास आपण गेलो की वेगवेगळ्या विषयांना घेऊन आपण येणार आहोत, ज्या हिंदू धर्मावरच्या आघातांना, हिंदू धर्मावरच्या केल्या जाणाऱ्या सगळ्या आरोपांना उत्तर असतील आणि आपल्या पुढच्या पिढीला त्या विशुद्ध कथा सांगता येतील, त्यात काय घडलंय हे सांगता येईल, हा माझा प्रयत्न असणार आहे. त्यामुळं सगळ्यांना एक मनपूर्वक विनंती आहे की आपण तर बघाच बघा, पण आपल्या घरातल्या तरुण मुलांना हे चॅनल बघण्याची सवय नक्की लावा. त्यांच्यासाठी अजून काय अट्रॅक्टिव्ह करता येऊ शकेल तोही प्रयत्न मी पुढच्या काळात करणार आहे. मित्रो, महाभारताचं युद्ध सुरू आहे. या युद्धभूमीवरती पितामह भीष्म गेल्याशिवाय या युद्धाचा निकाल लागणार नाही याची जाणीव अनेकांच्या मनामध्ये झालेली आहे. ती अर्जुनाच्या मनामध्ये आहे, ती कृष्णाच्या मनामध्ये आहे. अर्जुन आपले बाण आदराने सोडतोय, त्यामुळे पितामहांना काहीही होत नाहीये. शेवटी कृष्णानेच रथ सोडून उतरण्याचा आणि पितामहांच्या अंगावर जाण्याचा निर्णय घेतला. पितामहांच्या अंगावर भगवान श्रीकृष्ण गेले. अर्जुनानं विनंती करून भगवान श्रीकृष्णाला थांबवलं आणि सांगितलं की भगवंत, मी आहे ना, मी करतो काय, मी आता यापुढे असा वागणार नाही. आणि सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला, भगवंताची अशी काय अगतिकता होती की स्वतः प्रतिज्ञा मोडून शस्त्र हाती घ्यावं लागलं, देवालाच आपला शब्द मोडावा लागला. या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असेल तर अनेकानेक लोकांनी तपश्चर्या करून देवाकडून घेतलेलं वरदान लक्षात घेतलं पाहिजे. अमरत्वाचं वरदान कोणालाही मिळत नाही. या जगात अजर, अमर, अयोनिजा कोण असेल तर तो जगतपालक, जगन्नियंता, या सृष्टीचा परमेश्वर आहे. अमरत्वाचं वरदान कोणालाही मिळत नाही, पण तरीही मरण टाळण्याचं वरदान अनेकांनी घेतलेलं आहे. जसा हिरण्यकशिपू होता. न रात्री न दिवसा, न शस्त्राने न अस्त्राने, न घरात न घराच्या बाहेर, न राक्षस न प्राणी, न देव न दानव, कोणाकडूनही नाही. असं मरण मला येणार नाही याचं वरदान त्यानं मागितलं आणि तथास्तु म्हणून ब्रह्मदेवाने ते दिलं. पण अशा अनेकांना अनेक स्वरूपाचं जगण्याचं वरदान दिलं होतं, न मरण्याचं नाही, न मरण्याचं नाही. मग देवाने कितीतरी क्लुप्त्या वापरल्यात. मग नरसिंहाचा अवतार घेतलाय. या सगळ्यांचं न मरण्याचं वरदान होऊ नये, ते जगू नयेत यासाठी परमेश्वराने वेगवेगळ्या कृत्या आखलेल्या आहेत. या सृष्टीचं संतुलन कायम ठेवायचं असेल ना तर हे करावं लागतं. पितामहांना अमरत्वाचं वरदान नव्हतं, पण इच्छा मरणाचं होतं. आणि हे इक्वल टू अमरत्व आहे. इक्वल टू मला वाटणार नाही तोपर्यंत मी मरणार नाही, माझी इच्छा झाल्यावर मरण मला येईल. एका क्षणी हे वरदान दिलं, पण जगाचा इम्बॅलन्स होऊन जाईल ना. जोपर्यंत हा शक्तिशाली योद्धा जिवंत आहे तोपर्यंत ते ज्या बाजूने आहे त्याची बाजू चढती असेल. ते कौरवाच्या बाजूने होते आणि कौरवाच्या बाजूने असलेल्या पितामहांचं मरण नाही आलं, त्यांनी शस्त्र नाही ठेवलं तर काय बरं, हे दुसऱ्या प्रतिज्ञेने बांधले गेलेले इच्छा मरणाचं वरदान आणि दुसरी प्रतिज्ञा म्हणजे हस्तिनापूरच्या राजाचं रक्षण करीन, है ना, दुसरी प्रतिज्ञा. त्यामुळे ते नेहमी दुर्योधनाच्या बाजूने. पितामहांनी अनेक वेळेला प्रतिज्ञा घेऊन सृष्टीच्या नियमांचा भंग केलेला आहे. होय, भंग केलेला आहे. राजाशी प्रामाणिक राहण्याची प्रतिज्ञा ही त्यांना सत्याची बाजू घेऊ देत नव्हती. अहो, निसर्गावर सुद्धा अन्याय केला की, म्हणजे विवाहित होऊन अपत्य प्राप्ती करून चांगलं करण्याची क्षमता असताना सुद्धा विवाह न करणं हा निसर्गाचा अवमान आहे.
भावासाठी पोरी पळवून आणणं आणि यांच्यावर जीव लागलेल्या पोरीसोबत विवाह न करणं हा तिच्यावरचा अन्याय. अशा अनेक गोष्टी पितामहांनी केलेल्या होत्या आणि भगवंताला हे दाखवून द्यावं लागतं की मी सृष्टीचा चालक आहे. पितामह, गंगापुत्र, तुम्हाला मिळालेलं वरदान ह्या माझ्या इच्छेनं मिळालेलं होतं आणि ते वरदान मी परत घेऊ शकतो. एखादं वरदान चांगल्या मार्गातलं अडसर ठरत असेल तर त्यालाही निष्प्रभ करण्याची शक्ती परमेश्वराच्याकडे असते, हे दाखवून देणं आवश्यक असतं. म्हणून कृष्णाने शस्त्र हाती घेतलं. उगाच पांडव अर्जुनावर खूप प्रेम होतं म्हणून जाऊन शस्त्र हाती घेतलं म्हणून चल तुला मारतो म्हणाले, असं नाही. सृष्टीच्या नियंत्रणकर्त्याला, सृष्टीच्या पालकाला त्याचे नियम पाळणं पण आवश्यक असतं आणि त्या नियमांचं पालन करण्यासाठी हाती शस्त्र घ्यावं लागलं. पितामहांना जाणीव करून द्यावी लागली, वरदान देणारा मी असेल तरी तो निष्प्रभ करणारा मीच आहे, मी मारू शकतो. वरदान आहे म्हणून बहुत इतराने की जरूरत नहीं है पितामह, मैं हूं ना, मैं कर सकता हूं, हे सांगायचं होतं. एक अर्जुनाला जाणीव करून द्यायची होती, तू कर्तव्यच्युत होऊन जर या युद्धाचा निकाल लावणाऱ्या गोष्टी करणार नसशील तर मला हाती शस्त्र घ्यावं लागेल आणि मी हाती शस्त्र घेतल्यावर तुला ते परवडणार नसेल, कारण मी या सगळ्या गोष्टींचा विचार करत नसतो. म्हणून भगवंतांनी शस्त्र हाती घेतलं. अर्जुनाला आपल्या कर्तव्य पथावर यायला भाग पाडलं. पितामहांना त्यांना दिलेल्या वरदानाला निष्प्रभ करण्याची शक्ती आहे याची जाणीव करून दिली आणि जगाच्या कल्याणासाठी मी हाती शस्त्र घेईल ही देवाने स्वतः केलेली प्रतिज्ञा सुद्धा पूर्ण केली. मारलं नाही पण प्रतिज्ञा पूर्ण केली. हाती शस्त्र घेऊन सांगितलं की मी आता मारू शकतो. अर्जुनाच्या विनंतीनंतर भगवंतांनी शस्त्र वापस पाठवलं आणि अर्जुनाला युद्ध करायला सांगितलं. आता जरासा अर्जुनाच्या बाणामध्ये द्वेष येऊ लागला होता. पण पितामह तेवढे शूर तर होतेच. एका योद्ध्याला तुझं शूरत्व सोडून दे म्हणणं योग्य नसतं ना. तसं करणं म्हणजे युद्धाचा नियम भंग तर होईलच होईल, पण अर्जुनाला किती वाचवायचं हाही पुन्हा आरोप कृष्णाच्या मागे लागला असताच. अर्जुनाच्या बाणामध्ये आता द्वेष दिसू लागला होता, पण त्या द्वेषाच्या, त्या जोराचा उपयोग काही होत नव्हता. आता मी तुम्हाला आधीच सांगितलं, भगवान श्रीकृष्ण जोडतोड केल्याशिवाय नावच तयार होत नाही. काही सरळ नाही, काहीतरी गडबड करून ठेवणार. त्याने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना, पितामह शस्त्र घेणार नाहीत तर या युद्धभूमीवर स्त्री आणली पाहिजे. अर्जुन म्हणला, चाचा, हा या नियमाच्या विरुद्ध होईल ना. युद्धभूमीवर स्त्री आणायची नाही हा नियम आहे. मी स्त्री आणणार नाही. युद्धभूमीवर स्त्री आणून पितामहाच्या समोर उभं करणार नाही. ते म्हणले, राहिली स्त्री, स्त्री सारखं काही. ते म्हणले, म्हणजे? ते म्हणले, शिखंडी आहे ना तुझा मेवणा, द्रुपद राजाचा मुलगा, त्याला आणता येऊ शकेल. ते म्हणला, हेही नियमाच्या पलीकडे होईल. अशा एखाद्या तृतीयपंथीयास, नपुंसकास युद्धभूमीवर उतरवून त्याच्या आडून युद्ध करणं बरं नाही होणार. ते म्हणले, कसलं काय रे, कसलं काय? चल, तुला शिखंडीला आणावं लागेल आणि शिखंडीच्या आडून तुला पितामहावर वार करावा लागेल, हे लक्षात ठेव. आणि मग अर्जुन कृष्णाच्या आदेशाने शिखंडीला युद्धभूमीवर आणण्याचा निर्णय घेतो. हा शिखंडी कोण, त्याचा इतिहास काय, हे सगळं जाणून घेऊया पुढच्या भागामध्ये. नमस्कार.